विद्यार्थी मित्र हो, बी ए भाग 1च्या मराठी विषयाच्या आवश्यक अनुषंगिक निवड या अभ्यासपत्रिकेच्या दुसऱ्या सत्रामध्ये काही कवितांचा समावेश केलेला आहे। यामध्ये महात्मा फुले यांच्या 2 अखंडांचा समावेश केलेला आहे। अखंड म्हणजे महात्मा फुले यांनी कविता लेखनासाठी जो आकृतिबंध वापरला त्याला अखंड असं संबोधलं जातं। जसं संतांनी अभंग या रचनाबंधामध्ये लेखन केलं किंवा संतांच्या रचनांना अभंग म्हटलं जातं, तसं महात्मा फुल्यांनी जे लेखन केलेलं आहे त्याला अखंड असं म्हटलं जातं। तर महात्मा फुल्यांचे 2 अखंड आपल्याला बी भाग 1च्या अभ्यासक्रमामध्ये समावेश केलेले आहेत। महात्मा फुले हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे असे समाजसुधारक किंवा समाज क्रांतिकारक होते। केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर ते भारतीय पातळीवरले किंवा जागतिक पातळीवर मानवाधिकारांच्या लढ्याबाबत संबंध जगातल्या शोषित वंचित समूहाला दिशा दृष्टी देऊ शकतील इतके महत्त्वाचे ते 19व्या शतकातले एक नेते होऊन गेले। फुल्यांचा जो कालखंड आहे तो इसवी सन 1827 ते 1890 हा आहे। 1827 साली महात्मा फुल्यांचा जन्म झाला आणि 1890 साली त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला होता। या काळामध्ये फुल्यांनी काम केलेलं आढळून येतं। हा सगळा काळ इथे ब्रिटिशांची सत्ता स्थिर स्थावर होणं आणि त्यांनी भारतामध्ये आपल्या शासन सत्तेची पाळमुळं घट्ट रोवून काही गोष्टी करण्याला प्रारंभ केलेला होता। त्यामध्ये एक महत्त्वाची बाब होती की शिक्षण व्यवस्था। ब्रिटिशांच्यामुळं इथं ख्रिश्चन मिशनरी आलेले होते, ब्रिटिशांच्या बरोबर ते आलेले होते। ख्रिश्चन मिशनऱ्यांनी धर्मप्रसाराच्या निमित्तानं आणि आणखी काही उद्देशाच्या निमित्तानं काही शाळा सुरू केलेल्या होत्या। त्या शाळांमधून शिक्षण देण्याचा प्रारंभ त्यांनी केलेला होता। त्याचा फायदा काही लोकांना होत होता, परंतु ग्रामीण भागामध्ये मुख्यतः आणि शहरातल्या सुद्धा झोपडपट्ट्यांच्यामध्ये शिक्षण सामान्य लोकांना मिळत नव्हतं किंवा शिक्षणाची कसली सोय नव्हती। म्हणजे 1892 साली जेव्हा हंटर कमिशन हे शिक्षणासाठी ब्रिटिश सरकारनं नेमलेला एक आयोग होता, या आयोगाच्या पुढे महात्मा फुले साक्ष देण्यासाठी गेले 1892 साली। 1892 साली फुले जेव्हा 1882 साली फुले जेव्हा हंटर कमिशन पुढे साक्ष द्यायला गेले होते तेव्हा त्यांनी स्वतःच त्या निवेदनामध्ये उल्लेख केलेला आहे की मुंबई इलाख्यातल्या 10 पैकी 9 खेड्यामध्ये प्राथमिक शिक्षणाची सोय नव्हती। 1882 हे चित्र होतं। मग त्याच्यापूर्वी काय असेल याची आपण कल्पना करू शकतो। या सगळ्या पार्श्वभूमीवर फुल्यांचं काम समजून घ्यावं लागतं। त्यांनी स्वतः शिक्षण घेतलं। शिक्षण घेत असताना त्यांना सनातनी ब्राह्मणांनी विरोध केला, त्यांच्या वडिलांचं कान भरलं, परिणामी गोविंदरावांनी त्यांना शाळेतनं काढून टाकलं। मग त्यांनी परत घराबाहेर पडायचा निश्चय घेतला। पत्नी सावित्रीबाई, त्यांची एक मावशी सगुणाबाई क्षीरसागर यांच्या मदतीनं ज्योतिराव बाहेर पडले। त्यांनी पुढे आपल्या पत्नीला सावित्रीबाईंना स्वतः शिकवलं, सगुणाबाई क्षीरसागरांना शिकवलं। त्या दोघींनाही फिमेल ट्रेनिंग स्कूलमध्ये शिक्षिकेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पाठवलं। त्या दोघी शिक्षिका झाल्या आणि मग 1848 साली ज्योतिरावांनी मुलींच्यासाठी पहिली शाळा पुण्यामध्ये सुरू केली। 1852-53 पर्यंत ज्योतिरावांचं काम मोठ्या प्रमाणात विस्तारित गेलं होतं। मुलींच्या शाळेबरोबरच महार मांग अशा अस्पृश्य वर्गातल्या मुलांच्यासाठी त्यांनी शाळा सुरू केल्या होत्या। रात्रशाळा सुरू केली होती, वाचनालय सुरू केलेलं होतं। साधारणतः एक 22 ते 24 शाळा पुणे आणि पुणे परिसरामध्ये ज्योतिरावांनी 1854-55 पर्यंत सुरू केलेल्या आपल्याला आढळून येतात। आणि त्यांच्या शाळेतल्या शिक्षणाचा दर्जा आणि एक विचार करायला लावण्याचा शिक्षणाचा जो मूलभूत उद्देश असतो तो अत्यंत उच्च प्रतीचा होता। म्हणजे 1854 साली ज्योतिरावांच्या शाळेतल्या मुक्ता नावाच्या मुलीनं, जी इयत्ता 3रीमध्ये शिकत होती, तिनं महार मांगांच्या दुःखाविषयीचा जो निबंध लिहिलेला आहे तो 1855 साली ज्ञानोदयमधनं प्रसिद्ध झाला आणि पुढं ब्रिटिश शासनाच्या शिक्षण खात्याच्या अहवालामध्ये सुद्धा तो प्रसिद्ध झालेला आहे। आणि त्या निबंधामध्ये मुक्तानं महार मांगांच्या दुःखासाठी, दैन्यासाठी आणि अवनतीसाठी इथली धर्मव्यवस्था आणि धर्मव्यवस्थेचे जे ठेकेदार होते, पुरोहित वर्ग, पुरोहितशाही, ब्राह्मण वर्ग यांना जबाबदार धरलेला आहे
आणि त्यांची अत्यंत परखड आणि तर्कशुद्ध रीतीनं कठोर चिकित्सा केलेली आहे। याच्यातून ज्योतिरावांच्या शाळेतला जो शिक्षणाचा दर्जा होता आणि विद्यार्थ्यांना जो एक कार्यकारण भावात्मक दृष्टिकोन द्यायला लावणं, चिकित्सक विचारी बनवणं, हा जो एक गाभा होता तो अत्यंत महत्त्वाचा असलेला आपल्याला जाणवतं। ज्योतिरावांनी पुढं विधवा पुनर्विवाहासाठी सहाय्य करायला सुरू केलं। विधवा बालहत्या प्रतिबंधक गृह त्यांनी स्थापन केलेलं होतं। अस्पृश्यासाठी पाण्याचा हौद खुला करणं, सावकारशाही विरुद्ध शेतकऱ्यांचं संघटन करणं, शेतकऱ्यांचे लढे आणि लढ्याचं नेतृत्व करणं, असं बहुविध स्वरूपाचं काम केलं आढळून येतं। त्यांनी आपल्या कामाला संघटनात्मक रूप देण्यासाठी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती। ज्योतिरावांनी जे लेखन केलेलं आहे तेही महत्त्वाचं आहे। 1855 साली त्यांनी त्यांचं पहिलं सामाजिक नाटक, की जे मराठीतलं पहिलं सामाजिक नाटक आहे, तृतीय रत्न या नावाचं लिहिलेलं आहे। तृतीय रत्न म्हणजे तिसरा डोळा। या नाटकामध्ये त्यांनी शिक्षण हा तिसरा डोळा आहे आणि तो इथल्या गोरगरिबांनी क्षुद्रातिशूद्रांनी उघडावा, शिक्षण घ्यावं, अशा प्रकारचा संदेश दिलेला आढळून येतो। त्यानंतर त्यांनी 1869 साली छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा, ब्राह्मणांचं कसब, हे दोन महत्त्वाचे ग्रंथ लिहिलेले आढळून येतात। 1873 साली त्यांचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ गुलामगिरी हा प्रसिद्ध झालेला आहे। हंटर आयोगापुढं त्यांनी 1882 साली निवेदन दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करावं, पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण द्यावं, अशा प्रकारचा आग्रह हंटर कमिशन पुढे धरलेला होता। फुल्यांचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे 1883 साली प्रसिद्ध झालेला शेतकऱ्याचा असूड। यामध्ये शेतकऱ्यांच्या दुःखाची, दैन्याची, शोषणाची एक मूलभूत स्वरूपाची वस्तुनिष्ठ मीमांसा ज्योतिरावांनी केलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीचे उपायसुद्धा त्यांनी सुचवलेले आहेत। 1889 साली विकलांग अवस्थेत आजारी असताना त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ लिहिला। त्यामध्ये त्यांचा आयुष्यभराचा अनुभव, चिंतन, वाचन, व्यासंग आणि सत्यशोधक समाजाचं काम, या सगळ्याच्या द्वारे त्यांनी एक सार्वजनिक सत्यधर्माचं स्वरूप कसं असावं अशा स्वरूपाची एक अत्यंत विचारप्रवर्तक मांडणी करणारा ग्रंथ लिहिला, जो त्यांच्या मृत्यूनंतर पुढे 1891 साली प्रसिद्ध झालेला होता। याबरोबर सत्सार नावाचं एक अनियतकालिक ज्योतिरावांनी 1885 साली सुरू केलेलं होतं। त्यांनी जी काव्यरचना केलेली आहे तिला अखंड असं म्हणतात आणि त्यांचे बरेचसे अखंड प्रसिद्ध आहेत। त्यातली त्यांची कुळंबिनीची जी कविता आहे ती फार प्रसिद्ध आहे। एका शेतकरी स्त्रीवर लिहिलेली ती कुळंबिनीची कविता आहे। एक शेतकरी स्त्रीचं अगदी पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंतचं आयुष्य कसं कष्टमय असतं आणि कष्ट करूनसुद्धा अगदी भूक आणि दारिद्र्यानं ती संबंध जीवन किंवा दिवस तिचा कसा ग्रस्त झालेला असतो, याचं अत्यंत हृदयभेदक अशा प्रकारचं चित्रण कुळंबिनीची कहाणीमध्ये येतं। आपल्याला ज्योतिरावांचे 2 अभंग अभ्यासाला आहेत। मानवांचा धर्म एक या नावाचा अखंड अभंग नाही, अखंड अभ्यासाला आहे। मानवाचा धर्म हा एक अखंड आणि धीर हा एक अखंड, असे 2 अखंड आपल्याला अभ्यासाला आहेत। याच्यातून ज्योतिरावांची एक वैश्विक विचारशक्ती, मानवतावाद, त्यांचा असणारा मानवी जीवनाकडं, धर्मव्यवस्थेकडं पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला लक्षात येतो। पहिला जो अभंग आहे मानवांचा धर्म एक, तो आपण अभंग पहिला अखंड अभंग नाही अखंड आपण पाहूया। ज्योतिरावांच्या ज्या रचना आहेत त्यांना अखंड असं म्हणतात, संतांच्या ज्या रचना आहेत त्यांना अभंग म्हणतात आणि ज्योतिरावांच्या रचनांना अखंड असं म्हणतात। तर ज्योतिरावांचा जो पहिला अखंड आहे तो मानवांचा धर्म एक या नावाचा आहे। आपण तो अखंड पाहूया। सर्वांचा निर्मिक आहे एकदनी, त्याचे भय मनी धरा सर्व, न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा, आनंद करावा भांडू नये, धर्म राज्यभेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी, सर्व सुखी व्हावे मागतो मी भिक्षा, आर्यास सांगतो ज्योती म्हणे, हा त्यांचा पहिला अखंड आहे। याच्यामध्ये ज्योतिराव हे संबंध मानव जातीला एक अत्यंत मूलभूत स्वरूपाचा विचारप्रवर्तक संदेश देऊ इच्छितात की सर्वांचा निर्मिक एक आहे आणि त्याचं भय मनामध्ये धरा असं ते म्हणतात। ज्योतिरावांनी ईश्वरासाठी किंवा परमेश्वरासाठी निर्मिक ही स्वतंत्र संज्ञा तयार केली आणि त्यांच्या लेखनामध्ये त्याने ती वापरलेली आहे।
निर्मिक म्हणजे निर्माण करता, या सृष्टीचा चराचरासह असणाऱ्या या सगळ्या सृष्टीचा जो कोण निर्माण करता असेल, ज्याने ही निर्माण सृष्टी केली, तो निर्मिक अशा स्वरूपाची संज्ञा त्यांनी वापरलेली आहे. आणि आपल्याकडे जी पारंपरिक संज्ञा होती, ईश्वर, परमेश्वर, गॉड, या सगळ्या संज्ञा त्यांनी बाजूला ठेवलेल्या आहेत. आणि निर्मिक म्हणजे सृष्टीचा निर्माण करता या अर्थानं ही स्वतंत्र संज्ञा त्यांनी वापरलेली आहे. ते असं म्हणतात या खंडामध्ये, या सृष्टीचा निर्माण करता एकच आहे आणि त्याचं भय, त्याच्याविषयीची भीती मनामध्ये ठेवा असा आग्रह ते करतात. आणि काय करा असंही ते सांगतात. आता आणखी एक गोष्ट अशी इथं पहा, या जगाच्या पाठीवर अनेक धर्म आहेत. प्रत्येक धर्माचा ईश्वर वेगळा आहे. हिंदूंचे ईश्वर वेगळे, मुस्लिमांचं वेगळा, जैनांचं वेगळं, बौद्धांचं वेगळं, ख्रिश्चनांचं वेगळं. जितके धर्म तितक्या त्यांच्या ईश्वरविषयक संकल्पना आहेत. ज्योतिरावांचं वेगळे पण आपल्याला इथं प्रकर्षानं जाणवतं. ज्योतिराव असं म्हणतात की या सगळ्या सर्वांचं निर्माण करता एकच आहे, वेगवेगळा नाही. पारंपरिक धर्म काय सांगतात की आमच्या धर्मामध्ये जो सांगितलेला ईश्वर आहे तो या धर्मानुयायांचा निर्माण करता आहे, तोच त्यांचा रक्षक आहे, त्याचीच आराधना करा, तोच मुक्ती देईल, वगैरे वगैरे वगैरे. पण ज्योतिराव याच्या फार पुढे जातात आणि ते असं सांगतात की या पृथ्वीच्या पाठीवर जे काही सगळे जीवजंतू असतील, जी सगळी पृथ्वी निर्माण झालेली आहे, जी सगळी मनुष्य प्राणी आहेत, त्या सगळ्यांचा निर्माण करता एकच आहे, निर्मिक आहे तो. त्यानं ही पृथ्वी आणि हे सगळी सजीव सृष्टी निर्माण केलेलं आहे आणि त्याचं कुठंतरी एक भय धरा, भीती त्याच्याविषयी बाळगा, आदरयुक्त भीती बाळगा, अशा प्रकारचा भाव ते व्यक्त करतात. आणि हे कशासाठी करतात ते पुढे ते असं सांगतात की न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा, आनंद करावा, भांडू नका. या पृथ्वीच्या पाठीवर ज्या ज्या म्हणून वस्तू असतील, ज्या ज्या म्हणून गोष्टी असतील, संपत्ती असेल, ज्या ज्या बाबी असतील, त्या सगळ्यांचा न्यायाने उपभोग घ्यावा. हातला न्याय शब्द खूप महत्त्वाचा आहे. न्यायाने घ्यावा म्हणजे सर्वांना त्याची समान वाटणे व्हावे, सर्वांना ते मिळालं का पाहावं, कोणावर अन्याय होऊ नये, एकाला अधिक आणि दुसरा वंचित अशी परिस्थिती असता कामा नये. सगळ्यांना समान मिळावं, सगळ्यांना न्याय मिळावा, न्याय मला मिळालेला आहे अशी प्रत्येकाची धारणा झाली पाहिजे. या स्वरूपात इथल्या सगळ्या वस्तूंचा, संपत्तीचा, या पृथ्वीच्या पाठवल्या प्रत्येक गोष्टीचा आनंदानं उपभोग घ्या असं ते म्हणतात. न्यायानं जर उपभोग घेतला आपण तर त्याची अंतिम परिणती आनंदामध्ये होईल. आणि जर न्यायानं घेतला नाही, कुणावर अन्याय केला, तर जे वंचित राहिलेले असतील ते संघर्ष करतील, भांडण करतील आणि त्याच्यातून ताणतणाव, संघर्ष निर्माण होईल. आणि मग ज्यासाठी आपण हे सगळं करत आहोत ते आनंदच आपल्याला मिळत नसेल तर सगळं व्यर्थ आहे अशी ज्योतिरावांची धारणा होते. आणि म्हणून ते असं म्हणतात की इथले ज्या काही वस्तू असतील, संपत्ती असेल, ज्या ज्या गोष्टी असतील या पृथ्वीच्या पाठीवर, त्या सगळ्यांचा न्यायानं उपभोग घ्या, आनंद करावा, भांडू नये. धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी. माणसाला भेदभाव नसावेत. कोणकोणत्या स्वरूपाचे भेदभाव? धर्म राज्य भेद, धर्मावरून भेदभाव करू नये. अमुक धर्म श्रेष्ठ, तमुक दृष्ट कनिष्ठ, धर्म कनिष्ठ, किंवा ह्या धर्माचे लोक पाखंडी आहेत, नास्तिक आहेत, किंवा धर्माचा द्वेष करणं, धर्मातल्या अनुयायांच्या विषयी शंका घेणं, सतत त्यांना टार्गेट करणं, त्यांच्याविषयी गैरसमज पसरवणं, धार्मिक कलह वाढवणं किंवा धार्मिक कट्टरता निर्माण करणं, आपल्या धर्मातले प्रतीके, आपल्या धर्मातलं देव देवता यांच्याविषयीचा एक उग्र भाव समाजात वाढण्यासाठी प्रयत्न करणं आणि इतरांना तुच्छ लेखणं, ह्या ज्या सगळ्या अपप्रवृत्त्या आहेत त्याला ज्योतिरावांचा विरोध होता. आणि ते असं म्हणतात की माणसाजवळ अशा स्वरूपाचे कुठलेही भेदभाव नसावेत. धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी. धार्मिक भेदभाव करू नये, राज्यात्म भेदभाव करू नये, राज्यानं स्टेट ज्याला आपण राज्य म्हणतो त्यानेही लोकांच्या मध्ये भेदभाव करू नये. सत्यानं वर्तावं, सगळ्यांनी सत्यानं न्यायानं वर्तावं. आणि असं केलं तरच ईश्वराची प्राप्ती होईल. ईश्वराकडे जाण्याचा मार्ग म्हणजे सत्यवर्तन. अशा स्वरूपाची एक अत्यंत महत्त्वाची भूमिका ज्योतिरावांनी मांडलेली आहे. ते पुढे असं म्हणतात की सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतो, आर्यास सांगतो ज्योती म्हणे. ज्योतिराव कोणती भिक्षा मागतात? सगळी माणसं सुखी व्हावीत
ही ज्योतिरावांची अपेक्षा आहे. सगळी माणसं सुखी व्हावेत, कोणीही दुःखी, वंचित, शोषित, पीडित राहू नये. सगळ्यांना या पृथ्वीच्या पाठीवर ज्या ज्या म्हणून गोष्टी असतील, मग ती संपत्ती असू देत, सत्ता असू देत, संधी असू देत, नैसर्गिक संसाधनं असू देत, या प्रत्येक इथल्या असणाऱ्या गोष्टीचा सगळ्यांना न्यायानं उपभोग घेता यावा, प्रत्येकाला आनंद मिळावा, माणसामाणसातले कृत्रिम भेद नाहीसे व्हावेत, धर्म राज्य भेद माणसाला नसावेत, धार्मिक भेदभाव नसावा, धर्मावरून भेदभाव करू नये, राज्यानी राज्यांनी परस्परामध्ये भेदभाव करू नये, संघर्ष करू नये, आणि सगळ्यांनी सत्यानं वर्तन करावं. अशा वर्तनानं सगळेजण सुखी व्हाल आणि असं सुख सगळ्यांना मिळावं अशी मी अपेक्षा करतो, अशी मी भिक्षा मागतो, असं ज्योतिराव या पहिल्या अभंगामध्ये म्हणतात. म्हणजे माणसातल्या सगळ्या भेदभावांचं निर्मूलन व्हावं आणि एक प्रकारची समता स्थापन व्हावी. लोकांनी या पृथ्वीच्या पाठीवर जे जे म्हणून काही आहे ते सगळं न्यायानं एकमेकांना वाटून द्यावं, घ्यावं, आनंदानं उपभोग घ्यावा, सत्यानं वर्तावं, अशा प्रकारची भावना ज्योतिरावांनी व्यक्त केलेली आहे. यानंतरचा त्यांचा दुसरा जो अखंड आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की निर्मिकानं जर एक पृथ्वी केली, वाही बहार भली सर्वत्रांचा, तृण वृक्ष बहार पाळी आम्हासाठी, फळे ते गोमटी छायेसह, सुख सोयीसाठी गरगर फेरे, रात्रंदिवस सारे तीच करी, मानवांचे धर्म नसावे अनेक, निर्मिके तो एक ज्योती म्हणे. या अखंडामध्ये ज्योतिरावांनी पृथ्वीचं आणि पृथ्वीच्या पाठीवरील नैसर्गिक गोष्टींचे काही दाखले दिलेले आहेत आणि त्या दाखल्यांच्या आधारे ज्योतिराव असं म्हणतात की माणसांचे सुद्धा अनेक धर्म नसावेत. मानवांचे जे अनेक धर्म आहेत आणि त्या धर्मातून निर्माण होणारा जो ताण आहे, संघर्ष आहे, हिंसा आहे, भेदभाव आहे, तो नाहीसा व्हावा ही ज्योतिरावांची अपेक्षा होती. आणि त्यासाठी काही दाखले ते देत आहेत, आपला मुद्दा पटवून देण्यासाठी काही उदाहरण ते देत आहेत. ते असं म्हणतात की निर्मिकानं ही सगळी जर एक पृथ्वी केलेली आहे आणि ही पृथ्वी सगळ्यांचा बहार वाहते आहे, सर्वत्र वाहते आहे, म्हणजे ही गोष्ट खरीच आहे की पृथ्वी एकच आहे आणि पृथ्वीवर अगदी कोट्यावधी जीवजंतू आहेत, नैसर्गिक संसाधनं आहेत, वनस्पती आहेत, पशु आहेत, प्राणी आहे, कृमी कीटक आहेत, असंख्य अशा गोष्टी पृथ्वीवर आहेत आणि ह्या सगळ्या निर्मिकानं केलेल्या आहेत. एकच पृथ्वी निर्माण केली आहे आणि ही पृथ्वी आपल्या पाठीवरल्या अशा सगळ्या असंख्य गोष्टींचा बहार वाहते आहे, ती सगळीकडे सर्वत्र आहे. काय करते पृथ्वी? तृणवृक्ष बहार पाळी आम्हासाठी, फळे ते गोमटी छायेसह देते आहे. तृणवृक्ष बहार, गवत पृथ्वीच्या पाठीवर आहे. तृण म्हणजे गवत, गवत पाठीवर आहे. हे गवत प्राणी खातात, त्या प्राण्यांच्या पासून आपल्याला दूध मिळतं किंवा अन्य काही गोष्टी मिळतात. वृक्ष, अनेक प्रकारचे वृक्ष पृथ्वीच्या पाठीवर आहेत, त्यांची अतिशय रसाळ असं फळं येतात, ही फळं आपण खातो. याशिवाय हे सगळे जे मोठमोठाले वृक्ष आहेत ते सावलीत येतात, आपण त्या सावलीतलं सुख अनुभवतो. याबरोबरच पृथ्वी स्वतःभोवती फिरते, स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते. हे ज्योतिराव एका पुढच्या काव्य पंक्तीतनं सांगतात की सुख सोयीसाठी गरगर फेरे, रात्रंदिवस सारे तीच करी. दिवस रात्र ऋतू या हे सगळ्या ज्या गोष्टी होतात ते पृथ्वीच्या दिवस रात्र सतत फिरण्यामुळे होतात. अखंड पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते. या पृथ्वीच्या परिवलनामुळं आणि परिभ्रमणामुळं पृथ्वीवर दिवस रात्र होतात, ऋतू होतात आणि इथलं सगळं जीवचक्र चालू राहतं. ज्योतिराव या एका खगोलशास्त्रीय गोष्टीचा संदर्भ इथं देतात आणि असं म्हणतात की सुख सोयीसाठी गरगर फेरे, रात्रंदिवस सारे तीच करी. पृथ्वीच्या पाठीवरल्या सगळ्या जीवजंतूच्या अस्तित्वासाठी, या जीवजंतूंचं जतन होण्यासाठी, त्यांच्या सुखासाठी पृथ्वी अहोरात्र अखंड अशी ती रात्रंदिवस फिरत राहते आणि आपल्या पाठीवरल्या सगळ्या जीवजंतूंचा सांभाळ करते, वृक्ष तृण यांचा सांभाळ करते. हे सगळे झाडं सगळ्यांना फळं देतात, सावली देतात. हे सगळं जे निसर्गात आहे, एकपण आहे, ते माणसात का असू नये अशी ज्योतिरावांची धारणा आहे. निसर्गातला जो परोपकाराचा भाव आहे,
तो मानवात का नसावा? आणि म्हणून ते म्हणतात, मानवांचे धर्म नसावे अनेक, निर्मिकेत एक ज्योती म्हणे. माणूस हा निसर्गाचाच एक भाग आहे, पृथ्वीवरला एक प्राणी आहे. मग निसर्गामध्ये जी समता आहे आणि परोपकार आहे, दुसऱ्याला देण्याची भावना आहे, झाडामध्ये जे दुसऱ्याला जगवणं, हा जो गुणधर्म आहे तो मानवात का नसावा, असं ज्योतिरावांचं म्हणणं आहे. आणि म्हणून माणसात जे द्वेष निर्माण करणारे, असहिष्णुता निर्माण करणारे धर्म आहेत, कलहाचं बीज पेरणारे आणि भयानक रक्तपात आणि हिंसा घडवणारे जे धर्म आहेत, अनेक धर्म आहेत, ते धर्मातले भेदभाव नाहीसे व्हावेत. मानवांचे धर्म नसावे अनेक, कारण सगळ्या माणसांचा निर्मिक एकच आहे, निर्माण करता एकच आहे, असं ज्योतिराव म्हणतात. मानवांचा धर्म एकच असावा, अनेक धर्म नसावेत, कारण निर्माण करता एक आहे. एका निर्माण करताना एकच पृथ्वी निर्माण केलेली आहे आणि त्या पृथ्वीवरले निसर्गातले सगळे घटक हे इतरांसाठी जगत असतात. त्यांच्यामध्ये एक सारखेपणा आहे. आणि मानवामध्ये सुद्धा हे जे भेदभाव निर्माण करणारे धर्म आहेत ते नाहीसे व्हावेत आणि सगळ्यांचा एकच धर्म असावा, निर्मिक देव सगळ्यांचा एकच आहे, अशा प्रकारची भावना ज्योतिरावांनी या अखंडामध्ये व्यक्त केलेल्या आहे. ज्योतिरावांचे पुढचे सुद्धा 2 अखंड आहेत, ते वेगळ्या विषयावरले आहेत. ते आपल्याला रोजच्या व्यावहारिक जगण्यासंदर्भात मार्गदर्शन करणारे आहेत. आपल्याला रोजच्या जगण्यामध्ये कधी संकट येतात, दुःख येतं, अडचणी येतात, त्रास होतो, त्यामुळे कधी कधी नैराश्य येतं, हाती घेतलेलं काम पूर्ण होईल का नाही याची धास्ती वाटते. मग नैराश्यानं ते सगळं काम सोडून द्यावं असं वाटतं. कधी कधी आपल्याला स्वतःच्या जगण्याचाच किंवा आपल्या वाट्याला जे काही येत आहे त्याचाच उबग येतो, निराशेनं आपण ग्रासतो आणि या सगळ्यामुळं आपली प्रगती, आपली वाटचाल मंदावते, आपण नैराश्याच्या एका कुंठित अवस्थेत पोहोचतो. या सगळ्याला मात करण्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे धीर धरणं, धैर्यानं सामोरं जाणं. या अखंडामध्ये ज्योतिराव हा संदेश देतात की कितीही आपत्ती आली, संकट आली तरी विचलित न होता, खचून न जाता धैर्यानं सामोरं जावं. ज्याच्याकडे धीर आहे तो सगळ्या गोष्टीवर विजय मिळवतो. धीर न धरता आततायीपणे निर्णय घेतला तर मात्र नुकसान होण्याचा संभव असतो, हे ज्योतिराव या अखंडातून सांगतात. खूप चांगला अखंड आहे आणि व्यावहारिक जीवनामध्ये आपल्या सगळ्यांना मार्गदर्शक ठरू शकेल अशा स्वरूपाचा अखंड आहे. ज्योतिराव या अखंडामध्ये असं म्हणतात, सत्याचा जिव्हाळा, मनाची स्वच्छता, चित्तास स्वस्थता जेथे आहे. सत्याचा जिव्हाळा, मनाची स्वच्छता, चित्तास स्वस्थता जेथे आहे. जेथे जागा धीर सदा हृदयात, सत्यवर्तनात खच्ची घाला. पीडा दुःखे सोशी, संकटे निवारी, गांजल्यास तारी जगा माझी. धीर धरून या सर्वा सुख देती, यशवंत होती ज्योती म्हणे. धीर असल्याने प्रसंग पडता, निर्धारे वर्तता यश येई. निश्चयाने जे का हिम्मत धरती, संकटे वारिती जगा माझी. मोठे मोठे गुण दृढ करी धीर, करी पुष्ट कर नियतीत. सत्याने वर्तता अरिष्टे पळती, देशोधडी जाती ज्योती म्हणे. ज्योतिरावांनी या अभंगामध्ये धीराचं महत्त्व सांगितलेलं आहे. सत्याचा जिव्हाळा, मनाची स्वस्थता जिथं असते, त्या मनात मन स्वच्छता, जिथं ज्या व्यक्तीला सत्याविषयी जिव्हाळा आहे, आस्था आहे आणि ज्याचं मन स्वच्छ आहे, अशा व्यक्तीच्या चित्तामध्ये स्वास्थ्य असतं, स्वस्थता असते, असं ज्योतिराव म्हणतात. हे खूप महत्त्वाचं आहे. कुणाला स्वास्थ्य लाभतं? अलीकडल्या काळामध्ये टेन्शन किंवा ताणतणाव हा एक शब्द सतत उच्चारला जातो. मानसिक स्वास्थ्य बिघडलंय किंवा स्वास्थ्य नाही, ह्याचं कारण काय आहे? जे अनेक स्वरूपाचे उपद्व्याप लोक करतात, त्याची फलश्रुती किंवा फलित म्हणजे स्वास्थ्य हरवणं असतं. ज्योतिराव असं म्हणतात की कुणाला स्वास्थ्य लाभू शकतं? ज्याला सत्याविषयी जिव्हाळा आहे, जो सत्याची पाठ का सोडत नाही, सत्य मार्गाने वर्तन करतो आणि ज्याचं मन स्वच्छ आहे, त्याच्या चित्तात स्वस्थता लाभतेच. तिथं स्वस्थता, मानसिक स्वास्थ्य वास करतं. कुणाच्या ठाई सत्याचा जिव्हाळा, जो सत्यानं वर्तन करतो, ज्याच्या ठाई सत्याचा जिव्हाळा आहे आणि ज्याचं मन स्वच्छ आहे, अशा व्यक्तीला स्वास्थ्य लाभतंच. जेथे जागा धीर सदा हृदयात, सत्यवर्तनात खर्ची घाला. हृदयामध्ये सतत
धीर धरा असं ज्योतिराव म्हणतात. आणि सत्यवर्तनानं वागा, आपलं आयुष्य सत्यानं वर्तन करण्यासाठी खर्ची घाला, आपल्या हृदयामध्ये धीराला जागा द्या आणि सत्यानं वर्तन करण्यासाठी आपली वाटचाल चालू ठेवा, आपलं आयुष्य सत्य वर्तनामध्ये खर्ची घाला असं ते म्हणतात. पीडा दुःखे सोशी संकटे निवारी, गांजल्यास तारी जगा माझी, धीर धरून या सर्वात सुख देती, यशवंती होती ज्योती म्हणे. या जगामध्ये यशवंत कोण होत आहे? यश कुणाला मिळतं किंवा लौकिक कीर्ती कुणाला मिळू शकते? तर पीडा दुःख जो सोसतो, जो संकटाचं निवारण करतो, रंजल्या गांजलेल्यांना तारतो, मदत करतो, स्वतः धीर धरतो, स्वतःवर आपत्ती आल्यानंतर जो डळमळून जात नाही, जो स्वतः धैर्यवान आहे आणि जो स्वतः धीर धरून संकटावर आपत्तीवर मात करून इतरांना सुख देतो, असा माणूस, अशी व्यक्ती यशवंत होते, यशस्वी होते असं ज्योतिराव म्हणतात. पीडा दुःख सोशी संकटे निवारी, पीडा दुःख सोसतो, संकटाचं निवारण करतो, गांजल्यास तारी जगा माझी, रंजल्या गांजलेल्यांना जो मदत करतो, रंजल्या गांजलेल्यांचा जो तारणहार आहे, धीर धरून या सर्वात सुख देते, जो आपत्तीत विपत्तीत धीर धरतो, डळमळत नाही आणि सर्वांना सुख देतो, यशवंत होती ज्योती म्हणे. अशी व्यक्ती, असा माणूस यशवंत होतो असं ज्योतिराव या अखंडामध्ये म्हणतात. त्यांचा जो पुढचा अखंड आहे, धीर ह्या गुणाचंच महत्त्व सांगणारा हा पुढचा अखंड आहे, तोही खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे ते असं म्हणतात, धीर असल्याने प्रसंग पडता, निधरी वर्तता यश येई. कधी एखादा प्रसंग आला, वेळ आली, आपत्ती आली, संकट आलं, तर ज्याच्याकडे धीर आहे तो धैर्यानं वर्तन करतो आणि त्याला यश येतं. या उलट जर एखादी अडचण आली आणि आपल्याकडे धीर नसेल तर आपण पटकन घाबरून कोणताही निर्णय घेऊ शकतो आणि त्याच्यातून आपला निर्णय चुकू शकतो, चुकण्याचा संभव असतो आणि अंतिमतः नुकसान होऊ शकतं. आणि म्हणून ज्याच्याकडं धीर आहे तो कोणताही प्रसंग आला तरी निर्धारानं किंवा न भीता तो वर्तन करत असतो आणि त्यामुळे त्याला यश मिळतं. निश्चयाने जे काय हिम्मत धरती, संकटे वारिती जगा माझी. ज्यांच्याकडं हिम्मत आहे, जे निश्चयानं हिम्मत धरतात, ते सगळ्या संकटावर मात करतात असं ज्योतिराव म्हणतात. मोठमोठे गुण दृढ करी धीर, करी पुष्ट कर नियतीत. अनेक गुणांमध्ये वरचढ असलेला गुण कुठला असेल तर धीर आहे. अनेक गुणांना तो परिपुष्ट करतोय. समजा तुमच्याकडे सगळे गुण आहेत पण तुमच्याकडे धीरच नाही, अधीर आहे, तुम्ही घाबरता, धीर नाही, तर सगळे गुण असून सुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही किंवा धीर नसल्यामुळे सगळे गुण मातीमोल होण्याचा सुद्धा संभव आहे. समजा एखादी अडचण आली आणि आपल्याकडे धीर नसेल तर आपण आततायीपणे कोणताही निर्णय घेऊ शकतो, तो निर्णय चुकू शकतो आणि अंतिमतः आपलं नुकसान होण्याची शक्यता असते. याच्या उलट कितीही मोठी आपत्ती आली, अडचण आली तर धीर धरणं, सारासार सर्व बाजूने विचार करणं, शांतपणे निर्णय घेणं, निश्चय करणं, या पद्धतीनं जर पुढे गेलं तर येणाऱ्या सगळ्या संकटावर आपण मात करू शकतो असं ज्योतिराव म्हणतात. सत्याने वर्तता अरिष्टे पळती, देशोधडी जाती ज्योती म्हणे. जो सत्यानं वर्तन करतो आणि धैर्यानं वर्तन करतो त्याच्यावरील सगळी संकट, अरिष्ट ही देशोधडीला जातात, पळून जातात असं ज्योतिरावांचं म्हणणं आहे. ज्योतिरावांच्या या अखंडामध्ये एक व्यावहारिक उपदेश आहे. लोकांना रोजचं जीवन जगत असताना कोणत्या पद्धतीने जगावं ह्याचा एक व्यावहारिक उपदेश ज्योतिरावांनी केलेला आहे. की संकट येत असतात, रोज येऊ शकतात किंवा कधीही येऊ शकतात. आलेल्या संकटानं विचलित होण्याचं कारण नाही, गर्भगळीत होण्याचं कारण नाही. धीर नावाची गोष्ट मनामध्ये असली पाहिजे, हिम्मत नावाची गोष्ट मनामध्ये असली पाहिजे आणि सत्यानं वर्तन करण्याची धारणा पाहिजे. मन स्वच्छ असलं पाहिजे. असं असेल तर नक्की यशस्वी आपण होऊ शकतो. सगळी अरिष्ट देशोधडीला लागतील, पळून जातील, अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा संदेश ज्योतिरावांनी या अखंडामध्ये दिलेला आहे. मानवांचा धर्म एक आणि धीर हे दोन्हीही अखंड माणसाला एक स्वतःची उन्नती करण्याबरोबरच व्यावहारिक आचरण कसं असावं याचा महत्त्वाचा संदेश देतात. रोजच्या जगामध्ये आपण जगत असताना
धर्म राज्य भेदाच्या पलीकडे गेलं पाहिजे, सत्यानं वर्तन केलं पाहिजे, न्यायाने वस्तूंचा उपभोग घेतला पाहिजे, आनंद दिला घेतला पाहिजे, माणसांचं धर्म अनेक नसावं, अशा प्रकारचा संदेश ज्योतिरावांनी दिलेला आहे. आणि कधीही अडचण आली तर धीर न सोडता संकटाला सामोरं जावं, सत्याचा मार्ग अनुसरावा, मन स्वच्छ ठेवावं, आपापच चित्त स्वस्थ राहू शकेल. आणि कुठल्याही पातळीवर धीर सोडू नये. सत्यानं वर्तन आणि धीरानं मार्गक्रमण असेल तर कितीही मोठं अरिष्ट आली तर ती पळून जातात. अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा एक व्यावहारिक दाखला, व्यावहारिक संदेश ज्योतिरावांनी या अखंडामधून दिलेला आहे.